तर जय बाळू मामा तुम्हा सर्वांना. तर आम्ही आले ऊसाचं बियाणं करायला. तर आपल्याला हे ऊस घरी न्यायचं आहे, लावायचं आहे आपल्या गायांसाठी. कुठला ऊस आहे हो? 86 ऊस आहे. तर 86 ऊस जनावरांसाठी चांगला असतो. तर म्हणून आता हे चाललंय बघा ऊस लावायचा. असा ऊस आहे आपला, लाल ऊस आहे, लाल कसा आहे, लाल ऊस आहे. आता चला दोघंच आलो या. दादू आपला घरी आहे, काय होईल तेवढं करायचे पटक्यानी आणि लवकर घरी जायचं आहे. पाऊस तर येतोय, आता ऊन पडलंय चांगलं, कारण का 2 दिवस पाऊस होता. काल परवा रात्रभर पाऊस होता. आत्ताशी उघडलाय सकाळपासून. तर चला दाखवतो तुम्हाला पुढं कसं काय लागण करतोय आम्ही ती. तर झालंय आमचं थोडंसं बेणं सवळून आणि आता छान लागली म्हणून जरा बसली सावलीला. आल्यापासून किती बेणं सावळले बघा. हाताला कापले, कुसा मोडल्या सगळ्या. खरंच लय अवघड आहे शेतकऱ्याचं काम. त्यातून दोघंच करायला आहे, काय करणार आता. कधी लावून व्हायचं आणि कधी बेणं व्हायचं, लय अवघड काम आहे. वा ताण लागली म्हणलं जरा पाणी प्यावं. पाऊस नाही आला तर बरोबर. पाऊस आल्यावर तर काय सगळा राडाच व्हायचा चिखलात. ट्रॅक्टर आणलाय. आता या ट्रॅक्टरमध्ये मोळ्या बांधायच्यात. किती सवाळ्या मोळ्या तुम्हाला दाखवते मी आल्यापासून. आता किती वाजल्या तू? आता 11 वाजता आलतो आम्ही. तर ती तोडत्यात पुढं आणि मी मागं सवाळतीये. तर एवढं सवळून झालंय बघा. अजून मोळ्या बांधायच्या, ट्रॅक्टरमध्ये टाकायच्यात. लय अवघड आहे. आता लावायचं, अजून तिथं जायचं, हातरायचं, सावळायचं. आणि निम्मत झाले, निम्म अजून सावळायला लागत. तर बघा असं झालंय असलं सवळून. ऊस मस्त आहे एकदम, लांब ऊस आहे का. कसं आहे संसार लय वाईट असतो का हो. संसार लय वाईट असतो ना. काय संसार मागं लागलाय. काय सगळं जनावरच बघायचं, रानातलं बघायचं, त्यातून दोघंच करायला. सगळी माणसं असू नये काय, आपल्याला कोण मदत करत नाही. काय करायचं. संन्यासी राहून तर काय, आता हाय ते तर केलं पाहिजे ना. संन्यास राहून काय करायचं. आलक निरंजन घ्यायचं. होय, गाड्यांनी व्हावं लागतं आलक निरंजन. बायांनी जायचं पंढरपूरला वारीला काय महिनाभर जावं लागतं फक्त. काय कसं असलं तरी करावंच लागतंय. चला पुढं कसं कसं होते बघत राहावा. संसार आणि शेतकऱ्याचं जीवन तर लय अवघड आहे. शेतकऱ्याला लय कष्ट करावं लागते खरंच. तर चला मामा आल्यात उचलू लागायला. मालक आहेत बरं काय वावराचं. स्वतः उचलून देतात. असं कुठं मालक असतील का. आणि हो का एवढ्या मोळ्या आपल्या करून झाल्यात. 20 मोळ्या आपण केल्यात. सकाळी 11 वाजल्यापासून आता 2 वाजल्यात. आणि हे आपले दादूचे पप्पाचं मामा आहेत, त्यांच्या मामांचं बिन आहे, त्याच्यामुळं लागतात. दुसरं मालक काय उचलून नसतं, नाही लागत. आणि इकडं ट्रॅक्टर आणलाय आणि हे चालल्यात बघा वर मोळ्या घेतात. हां तर आता आपल्याला रानात निघून घरच्या सरीत हातरायच्यात आता. तर चला ट्रॅक्टर बनवून झालेला आहे आणि आता आपण निघालो घरी खाली करायचं. मला ट्रॅक्टर चालवायचं आहे होय. मला बी ट्रॅक्टर चालवायचं नसतं बरं का. आवाज येतो का तिथे फार वाजते. येणार की तर आपल्या का मोळ्या हातरून झाल्यात आत्ताशी. आणि आत्ता मोळ्या पांगून खांडून घ्यायच्यात. तर हे एवढं आहे असं आपलं रान.
एक 6 पांडाचं रान आहे. तर जीवा आहे तिकडे मामी आहेत. तर हो का इकडे एवढ्याशा मोळ्या टाकल्या. तर चला घेतो आता, खांडून घेतो, हातरून घेतो. आपला दादू कुठं आलाय? ऊस लावू लागायला. होय दादू? दादू सकाळपासून गरीब होता, तर रागावलाय तेल तो का कसा माघारी बघतोय, इकडे बघत नाही. तर दादू आलाय ऊस लावायला. दादू लय कामाचं आहे. आणि इकडे चाललंय बेन खांडायचं काम. बेन आपण हातरून घेतले आता लगेच. आणि इकडे कसं चाललंय हात बघितलं का? कुत्र्यांनी तिकडं खाल्लं तर ऊस. हे असं जागेवरती तुकडा पाडून घेतात. गोसावळ्यात शिकते कुत्रे. का इकडं बघा. डाके हाताने नसतं खंडायचं, उजव्या हाताने खंडा. आणि एक टिकूरनं घेतले टेकायला. बघितलं का कसं आहे? इकडं तोंड करा की जरा. हां म्हातारं माणूस आहे जरा, ते समोरनं मागा जरा नीट केव्हा का. तर चला आता आम्ही हातरून घेतलंय, खांडून घेतलंय. तर आता आपल्याला पुरून घ्यायचं आहे मातीत. पाणी आहे भरपूर सगळं आहे, पण आता पुरून घ्यायचं चाललंय. तर इकडं जीवा बघा, आपला जीवा पांगवायला लागलाय. जीवा पटापटा पांगव. आणि इकडं आपल्या मामी, तर मामी जमतंय का पुरायला? हो का असं पुरायचं काम चाललंय. का बरं पुरताय? पाण्यात का नाही काढत? असं लागतंय का? जमतंय का? चालतंय बरं. आता घेतो आम्ही. तर आता आम्ही घेतो पुरून. चला. तर इकडे आपल्या आत्याबाई बाजरी पुरतात. ते काय आले नाही आपल्याला ऊस लावू लागायला. चला येत नाही तर मुदाम. तर का दादू आपला बघितला कसा येतोय मागणं. आहे का खेकडा? हे कसा येतोय? आहे का कसा येतोय? का बरं दादू तू इकडं आला? हा तो का आला ऊस लावू लागायला दादू आपला. दादूला आपल्या काय बी काम करा येत नाही. तो का देतो अशी. बरं सॉरी दादा, सॉरी. दादाला थोडं जरी बोललं ना तरी लय राग येतो. आहे का? लय रागाचा आहे. तू लय कामाचा आहे दादू. आहे ना बाबू कामाचा. बरं चला आपला ऊस लावून घ्यायचा आहे. तर चला चाललंय आमचं कांड्या पुरायचं काम. आणि दादू आपला इकडं आलाय. हे बघा कसं कार्प सोडून हाणतोय मला. घरी कोण नाही म्हणून त्याला करमत नाही ना करमत. तो का आपला काळू बी आलाय. काळू कुत्रा आलाय तो का. आहे का दादू? लावते की बाबू? आ पिलू कसा आहे काळू? कसा आहे काळू? हे बी काळू आहे आणि आपला कुत्ता बी काळू आहे. आणि बाबू तू बोलतो? तू बोल बरं. तू बोलता दादू? आपल्या दादाला बोलता येत नाही. हे कसं तू चल लाव दे मला उरक. तर चाललंय पुरायचं काम. आता पुरून घेतो. दादू आपला आलाय. दादूला रांगत दादू कुठं पण जातो. तर आपला ऊस लावून झालेला आहे सगळा. आणि कारण का तुम्हाला रानातला सगळा शेवट दाखवता आला नाही, कारण रानातच आपल्याला 6 वाजल्या होत्या. दुपारी 2 वाजल्या बेनं करून आणायला घरी वावरात. म्हणजे आपल्या घराच्या दरीच रान आहे त्याच्यामुळं. आणि 2च्या नंतर तरी 2-3 माणसं आम्ही बोलून खांडून सगळं हातरून पुरून घेतलं. 3-4 माणसं आली होती त्याच्यामुळं तर झालं. आणि पुरून सगळं झालं. आपला ऊस लावून झाला. आणि एवढी धावपळ झाली की आपल्या जनावरांचं करायला मागं कुणी नसल्यामुळं तिकून 6 वाजता रानातनं येऊन जनावरांचं खायला काढलं. आणि शेण पाणी धारा सगळ्या झाल्या. आणि आता तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की चला आपला ऊस लावून झालेला आहे. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आजचा नक्की बघा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.